ही शेतीची कामं करतोयस, गोठ्यात झोपतोस, आणि हे सगळं कुणासाठी? ह्याच्यासाठी. काय ग, काय जादू केलीस माझ्या मुलावर? मॅडम, मी त्यासनी काय बी सांगायला गेलो नव्हतो, आणि काम करायला मी सांगितलेलं नाही त्यासनी. बरोबर आहे, बरोबर आहे. तू कधीच कोणाला काही सांगितलेलं नसतं. ऋषी हे सगळं स्वतःच करतोय ना, स्वतःच तुझ्या मागे मागे फिरतोय. मुंबई सोडून इथे गावात आला, शेतात काम करतोय, गोठ्यात झोपतोय. तू काहीच केलेलं नाहीयेस. आई हो, मी स्वतःहूनच करतोय, तिची काही चूक नाहीये यात. प्रेमात अंधळा झालायस तू ऋषी. म्हणून तुला ना यात माझी चूक दिसते, आणि या दोघी तुला बरोबर वाटतायत. लेट मी टेल यू ऋषी, ही मुलगी तुझ्या लायकीची नाहीये. मॅडम कमळ, काय कमळीला बोलते तर वाईट वाटतंय ना? मलाही वाईट वाटतंय. साधना, माझ्या घरी आलीस तेव्हा जरी सांगितलं असतंस ना की माझं नाव सरोज आहे आणि कमळी माझी मुलगी आहे, तरी सुद्धा तुमचा खरेपणा वाटला असता. मी खरं सांगतो, मी मुद्दाम नाही केलो, माझी मजबुरी होती. मी खरं सांगू शकत नव्हतो. मजबुरी होती का प्लॅन होता? आणि माझं काय चुकलं सांग ना? दिवस रात्र माझ्या घरात राहिलीस, माझ्या घरचं मीठ खाल्लंस, आणि काय केलंस? माझ्याच मुलावर डल्ला टाकलास. साधना, तुला साधना ताई म्हणून हाक मारत होते मी. माझी मुलं तुला मावशी म्हणत होती. केसांनी गळा कापलास माझा. आणि एक सांगू, हे सगळं करताना तुलाच लाज वाटली नाही तर तुझ्या या मुलीला तरी कशी लाज वाटेल? मॅडम, बास झालं. माझ्या आईबद्दल मी एक शब्द बी ऐकून घेणार नाही आता. तुम्हाला माझा राग आहे ना, तो माझ्यावर काढा. माझ्या आईबद्दल आता काही बी बोलायचं नाही तुम्ही.